श्री स्वामी समर्थ. तुम्हाला वाटतं का की आपण घरी बसू नये, एवढं शिकून आपला काय फायदा आहे, लेकरांना सांभाळायचे. पण कुठल्याही मोठ्या जॉबपेक्षा लेकरांना सांभाळणं आणि घरात काम करणं हे एका स्त्रीसाठीच खूप मोठा जॉब आहे, हे लक्षात घ्या. सोपं नाही आहे लेकरांना सांभाळणं. 24 तास लेकरांना सांभाळत राहणं, ते रडलं की उठणं, भले कितीही कंटाळा आलेला असू द्या, पण लेकरांसाठी तर उठावंच लागतं झोपेतून. परत तिला सांभाळत सांभाळत घरातलीही कामं करावी लागतात. ते म्हणतात ना की एक महिला स्त्री ही मल्टीटास्किंग असते. तेच ते मल्टीटास्किंग. हो, कारण आपण लेकरांनाही सांभाळतो, तिला बघत बघत घरातली कामंही करतो. कुठं काय आहे, कुठं काही नाही आहे, सगळीकडे लक्ष एका स्त्रीचंच असतं. त्याच्यामुळं कधीच कमीपणा लेखू नका की आपण घरातच बसू नये, फक्त स्वयंपाकच करतो, लेकरांनाच सांभाळतो, बस एवढंच करतो, आपण बाहेर जॉबला जात नाही, आपण कमवत नाही. तर तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका. कारण घरातलं काम आणि लेकरं सांभाळणं हीच खूप मोठी जबाबदारी आहे. हाच तुमच्यासाठी खूप मोठा जॉब आहे, हे लक्षात घ्या. जिथं तुम्ही लेकरांना छान प्रकारे सांभाळू शकता, जिथं तुम्ही घर छान प्रकारे सांभाळू शकता, तोच तुमचा खूप मोठा जॉब आहे. आणि ही लेकरांना सांभाळणं तुम्हाला सोपं वाटतंय का? बघा, ती लेकरं खाली माझीच मुलगी आता झोपलेली होती. 15च मिनटं झोपली फक्त. ती झोपली तोपर्यंत मी म्हटलं स्वयंपाक करून घ्या बाबा, म्हणून पीठ मळलं आणि भाजी केली. पीठ पातळ मळलं का, आता ती झोपली होती, मी म्हणलं पटकन चपात्या करायच्या तर पातळ पीठ मळावं. आणि कशाचं काय 15 मिनटात तर ती उठून बसली. आता पीठ चपात्या तर कराव्याच लागणार होत्या, कारण पीठ तर पातळ झालं होतं. आणि जर ते तिची नंतर दुसऱ्यांदा झोपायची वाट जर बघत बसले असते तर पीठ आणखीनच पातळ झालं असतं, मग चपातीच लाटता आली नसती. शेवट पर्याय नव्हता, तिला किचनवर बसवलं, खेळायला दिलं आणि चपात्या केल्या. तिला जर खाली बसवली असती तर ती मग पायाला धरून रडत बसली असती, मग मला काहीच करता आलं नसतं. हे एका स्त्रीला हे करावंच लागतं, प्रत्येक स्त्रीला करावं लागतं. ज्या स्त्रीच्या घरात मोठे माणसं म्हणजे सासू सासरे ते नाही आहेत, तिला एकटीनंच लेकरांना सांभाळत सगळा स्वयंपाक करावा लागतो. अशा मला तरी वाटतं की प्रत्येकाला हे असंच करावं लागत असेल. माझे सासू सासरे आहेत, पण ते गावी आहेत. आणि मोठी मुलगी आहे ती त्यांच्याकडे, माझ्याकडे ही असते. तर सासू सासऱ्यांसोबत असं काही नाही आहे की माझं पटत नाही का नाही. माझे सासू सासरे खूप चांगले आहेत, पण कामानिमित्तानं इकडं बाहेर राहायला आलं, त्याच्यामुळं काय करणार, ऑप्शन नाही, एकटीलाच करावं लागतं सगळं. स्वयंपाक किती केलं जास्त नसतो, 5-6 चपात्या, भाजी भात, पण तेवढंच करावं लागतं. सगळं आलंच त्यात, भांडी आलेच त्यात, सगळंच आलं त्यात, काय करणार, पर्याय नाही. नंतर माझ्या चपात्यांकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका, कारण स्वयंपाक मला काही एवढासा नीटसा जमत नाही. आहे तसा मी करते. म्हणजे एवढं उत्तम स्वयंपाक येतो, पण एवढा उत्तम येत नाही. कधी चपाती फुगते, कधी फुगत नाही. आणि त्यात घाईघाईत लाटणं, त्याच्यामुळं तर जास्त फुगतच नाही. आणि ह्या मॅडम मग आमच्या कशा खेळतात, तिला खेळायला मी सगळी भांडी दिली पुढं, चमचे ती कसं राडा करत. एक वेळेस तिने राडा केलेला परवडतो, पण मग ती जर रडायला लागली तर आपल्याला काहीच समजत नाही ना, काम करता येतं ना तिला हे करता. आणि जर काम करायला उशीर केला तर दुपारी जेवायला आल्यानंतर त्यांना द्यायचं काय. आणि मेन गोष्ट आज सांगते अशी झाली की मला स्वयंपाकाला लेट का झाला. खरं तर दिव्या झोपली होती तोपर्यंत माझी चपातीही झाली असत्या, पण मी 10 ते 15 मिनटं वाया घालवली. आता ती वाया कशात घालवली ते सांगते तुम्हाला. आमच्या म्हणजे मी राहते त्या बिल्डिंगच्या थोडंसं पुढं खिडकीतून सगळं मला दिसतं, कारण मी 3ऱ्या मजल्यावर राहते ना, त्याच्यामुळं. तर कोणीतरी एक्सपायर झालं होतं आणि तिथं त्या बायका म्हणजे रडत होत्या. तर मला वाटतं मलाच नाही, असे कितीतरी जणींना प्रत्येकीलाच म्हणावं लागेल. उत्सुकता असते की नेमकं काय झालंय. त्याच प्रकारे मला ही उत्सुकता होती, म्हणजे मला जाणून घ्यायची होती की काय झालंय, कोण वारलंय, कशाने वारलंय. म्हणून मी 10 ते 15 मिनटं खिडकीतून तिकडंच बघत राहिले. त्याच्यामुळे माझ्या इकडे स्वयंपाकाला लेट झाला. त्याचा परिणाम असा झाला की ही दिव्याही उठून बसली, त्याच्यामुळे मग तिला किचनवर ठेवून घाईघाईच्या चपात्या कराव्या लागत आहे. आणि हा पण एक स्त्रीचा मोठा ड्रॉबॅक आहे की समोर काय चाललं आहे ना ते तिला जाणून घेण्याची उत्सुकता फार असते. भले त्यात तिला काय फायदा होऊ अथवा न हो, पण उत्सुकता फार मोठी लागते. तर तिथं कोणतरी एक्सपायर झालं होतं, ते मी बघत उभा राहिले होते, त्याच्यामुळे इकडं मला लेट झाला होता. असं द्या ते सगळं द्या सोडून. आणि हो का, इकडं बघा माझी चपाती.
एक काम करायला गेलं की इकडे एक काम होतं, चपाती करपून बसली. चला असू द्या. प्लीज माझ्या चॅनलला तेवढं तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. नवीन आहे, प्लीज समजून घ्या. थोडेसे येत आहेत व्हिडिओ असे तसे, पण तुम्हाला नक्की सांगते नंतर हळूहळू चांगले व्हिडिओ मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. मला सपोर्ट करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हेही त्यात सांगा आणि लाईक जरूर करा. आणि मी काय सुधारणा व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला हवे तेही प्लीज सांगा. धन्यवाद.